1 ते 20च्या दरम्यान मूळ संख्या किती टक्के आहेत? बघा 1 ते 20च्या दरम्यान असलेल्या मूळ संख्या मी इथं लिहिलेल्या आहेत. बघा 2, 3, 5, 7, 11, 13, 17 आणि 19. आता ह्या किती आहेत? 8 आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 1 ते 20च्या दरम्यान मूळ संख्या आहेत 8. तर त्या किती टक्के आहेत म्हणजे 100च्या प्रमाणात किती आहेत हे आपल्याला काढायचं आहे. बघा 20 पैकी 8 तर 100 पैकी किती हे आपल्याला काढायचं आहे. आता तिरकस गुणाकार करूया. 100 गुणुले 8 भागिले 20. 20 एक 20, 20 पाचा 100. खाली उरले 5 गुणुले 8. 8 पाचा किंवा 5 8 40. म्हणजे 1 ते 20 मध्ये मूळ संख्या 8 आहेत म्हणजेच त्या किती टक्के आहेत? 40% आहेत. म्हणून पर्याय 3 हे उत्तर येते. सुरेशचा पगार सुधीरपेक्षा 20%ने कमी आहे तर सुधीरचा पगार सुरेशच्या पगारापेक्षा किती टक्के जास्त आहे? बघा हा प्रश्न सोडवण्याची ही एक सोपी ट्रिक आहे. बघा 100 गुणुले टक्के भागिले 100 वजा टक्के. आता इथं कमी हा शब्द आल्यामुळे इथं भागाकारामध्ये मी वजाबाकी घेतलेली आहे. समजा इथं जास्त हा शब्द आला असता तर खाली भागाकारामध्ये अधिक टक्के आले असते. आता बघा सूत्रामध्ये किमती टाकूया आपण. 100 गुणुले 20% भागिले 100 वजा 20%. बघा 100 गुणुले 20 जसेच तसे ठेवले. 100 मधून 20 गेले 80 राहिले. आता बघा 20 मधला एक शून्य गेला, 80 मधला एक शून्य गेला. बे एक बे, बे चौक 8, 4 एक 4, 4 दोन्ही 8, खाली राहिले 2 म्हणजे 20 झाले. 4 पाचा 20 म्हणजे उत्तर आले 25%. म्हणजे सुधीरचा पगार सुरेशच्या पगारीपेक्षा 25%ने जास्त आहे. म्हणून पर्याय 2 हे उत्तर येते. 450च्या 80% बरोबर किती? बघा 450 चे म्हणजे गुणुले 80%. टक्के म्हटलं की आपण भागिले 100 करतो. म्हणून 450 गुणुले 80 भागिले 100 केले. बघा 100 मधले 2 शून्य आणि 80 मधला 1 शून्य आणि 450 मधला 1 शून्य गेला. खाली उरले 45 गुणुले 8. आता 45ला 8ने गुणूया. 8 पाचा 40ला 0 हातचा आले 4, 8 चौक 32, 32 आणि हातचा 4 36 म्हणजे उत्तर आले 360. 450च्या 80% म्हणजे 360 म्हणून पर्याय 2 हे उत्तर येते.